कारण हे आपल्याला सगळं पालकाबरोबर वाटून घ्यायचंय. अच्छा, ह्याचं आपल्याला वाटण करायची आपल्याला ही सगळी. आणि हे लोण्यामध्ये परतल्यामुळे त्या प्युरीला तर सगळ्याचा स्मेल. बरोबर. पालकाचे काप, चिरलेला पालक किती लागणार? सगळा लागेल. बरं. यामध्ये मीठ टाकू आपण. बरं. मिरची टाकली त्यामुळे लाल तिखट वरून टाकलं किंवा नाही टाकलं तरी. मीठ पुरे इतकं? हो हो बस. मिठामुळे त्याला अजून थोडं पाणी येईल. हो, पाणी सुटेल ऍक्च्युली. आता हा झालेला आहे. जास्त हे केला तर कलर त्याचा हे होईल, म्हणून आता गॅस बंद करून आपण याची प्युरी करून घेऊयात. म्हणजे पाहिलं का तुम्ही, पालक घातल्यानंतर आम्ही अगदी 2 क्षण परतलंय त्याला. पालक फार असा म्हणजे सॉगी नाही होऊ द्यायचा. बरं. मुमताजी पालकसाठी पहिला टप्पा लागणारा जो आहे तो आपण पूर्ण केलेला आहे. मिश्रण याच्यामध्ये घालून व्यवस्थित ते परतून घेतलंय. आता आम्ही हे मिक्सर मधून छान बारीक करून घेतो, मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. मुमताजी पालकसाठी लागणारं जे पालकाचं वाटण आहे ते आपण तयार करून घेतलंय. 1 बाउल लागेल आता. बरं. आता हे याच्यात घ्यायचंय का? त्यामध्येच 1 वाटी किसलेलं पनीर टाकायचं. वा वा. बरं, समजा आता एक प्रश्न आलाय बरं का माझ्या मनात. हो. हिरवाच रंग असल्यामुळे समजा आपण मुमताजी मेथी केली. हो अगदी. किंवा ज्या पालेभाज्या मुलांना आपण पौष्टिक आहेत त्या दिल्या तरी अगदी चालेल. कारण मुलांना तसं जात नाही. मग हे असं पनीर वगैरे घालून हे केलं. 1 वाटी किसलेलं पनीर आणि ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आपल्याला. बरं. तरी आपण मिक्स करून घेतलंय. आता यात चिमूटभर लाल तिखट. बरं. आवडीनुसार तिखट. बरोबर, कारण आपण मिरची आपण ऑलरेडी घातलेली आहे, त्याच्यामुळे लाल तिखट काही फार घालायची गरज नाही. तुमच्या आवडीनुसार. काय लागणार आता? बेकिंग डिशला आपण बटर किंवा तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे मिक्सचर होतायचं. बरं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती पालेभाजी वापरू शकता. म्हणजे तसं करून पहा. मेथीचं, पालकाचं तर आपण आता करतोच आहोत, दाखवतोच आहोत. याच्यामध्ये ओतलं. आता काय? ते थोडं इव्हनली स्प्रेड करायचं आणि आपल्याला ही डिश बेक करायची. कारण कॉन्टिनेंटल डिशेस जनरली, आणि जर हे नसेल ओटीजी तर कढईमध्येच परतून घेतलं तरी सुद्धा चालेल. किंवा मायक्रोवेव्ह नसेल. हो. तर ते आपल्याला 10 मिनिटं बेक करायचं आणि फ्रेश क्रीमने गार्निश करायचं. म्हणजे आपल्याकडे ओव्हन असेल तर आपण किती वेळ ठेवायचा याला बेक करायला? 180 डिग्रीजला 10 मिनिटं बेक करायचं मायक्रोवेव्ह मध्ये. आणि समजा नसेल आपल्याकडे तर कढईमध्येच आपण झाकण ठेवून जरा वाफ आणली आणि परतून घेऊन सर्व केलं तरी सुद्धा चालेल. वा. आणि मग गार्निश करताना त्याच्यावरती आपण फ्रेश क्रीम टाकायची. फ्रेश क्रीम वगैरे घालू शकतो. मग आता आम्ही ओव्हन मध्ये ठेवतो 10 मिनिटं 180 डिग्री सेल्सिअस वरती. तयार करून घेतो मुमताजी पालक. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणार साहित्य आणि कृती. मुमताजी पालक करण्यासाठी लागणारे साहित्य: चिरलेला पालक, किसलेलं पनीर, कांदा, हिरवी मिरची, लोणी, आलं, जिरं, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका कढईमध्ये लोणी गरम झाल्यावर त्यामध्ये प्रथम 1 वाटी कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये आलं, हिरवी मिरची, 1 चमचा जिरं, चिरलेला पालक आणि मीठ घालून सर्व एकत्र करून मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. एका बाउल मध्ये वाटलेलं मिश्रण काढून त्यामध्ये 1 वाटी किसलेलं पनीर आणि चिमूटभर लाल तिखट घालून सर्व एकत्र करावं. बेकिंग ट्रेला बटर लावून त्यामध्ये पालक पनीरचं एकत्रित मिश्रण घालून ओव्हन मध्ये 180 डिग्रीला 10 मिनिटं बेक करावं आणि मुमताजी पालक सर्व्ह करावं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.